नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑसिलेशन्स या चॅप्टरमध्ये आज आपल्याला हे 3 पॉईंट्स शिकायचे आहेत. पिरियॉडिक मोशन, ऑसिलेटरी मोशन अँड लिनियर ECM. फर्स्ट ऑफ ऑल, periodic motion. What do you mean by periodic motion? Periodic motion, a motion which repeats itself in a regular interval of time, is called as periodic motion. जी मोशन नियमित वेळेमध्ये पुन्हा पुन्हा रिपीट होते त्याला म्हणतात पिरियॉडिक मोशन. फॉर एक्झाम्पल, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, मोशन ऑफ मून अराउंड द अर्थ. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ही मोशनसुद्धा पिरियॉडिक मोशन या कॅटेगरीमध्ये येते. मोशन ऑफ अर्थ अराउंड द सन और मोशन ऑफ मून अराउंड द अर्थ इज an example of periodic motion. Second example of periodic motion is rotational motion, spinning motion of ceiling fan about its own axis. आपल्या घरामध्ये सिलिंग फॅन असतो तेव्हा त्याची मोशन ही रोटेशनल मोशन असते. स्वतः भोवती फिरणारी मोशन म्हणजे रोटेशनल मोशन. याच्या उलट जेव्हा एखादी वस्तू सर्कम्फरन्सवरती फिरते तेव्हा ती सर्क्युलर मोशन. तरी सर्क्युलर मोशन असू द्या किंवा ही रोटेशनल मोशन असू द्या, ह्या दोन्हीही पिरियॉडिक मोशन्स आहेत. तिसरं उदाहरण आपण सांगू शकतो ऑसिलेटरी मोशन, मोशन ऑफ पेंडुलम ऑफ ए क्लॉक और मोशन ऑफ सिम्पल पेंडुलम. इथं जी फिगर आपल्याला दिसते ती सिम्पल पेंडुलमची आहे. म्हणजे हा जो पेंडुलम आहे हा टू अँड फ्रो मोशन परफॉर्म करतो अबाउट द मीन पोझिशन. ऑल दिस 3 आर एक्झाम्पल्स ऑफ पिरियॉडिक मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, motion along the circumference of a circle. Second is rotational motion, that is the spinning motion of ceiling fan, and this is oscillatory motion. Uniform circular motion, rotational motion, oscillatory motion. ह्या तिन्हीच्या तिन्ही पिरियॉडिक मोशन आहे, जी मोशन पुन्हा पुन्हा रिपीट होते. म्हणजे बघा, जेव्हा हा चंद्र पृथ्वीभोवती फिरतो तेव्हा तो त्याच मार्गावरून आपली मोशन पुन्हा पुन्हा रिपीट करतो आणि इन अ रेग्युलर इंटरवल ऑफ टाईम. दॅट इज इम्पॉर्टंट. म्हणजे नियमित वेळेमध्ये तो आपली मोशन कंप्लीट करतो. म्हणजे पहिला राऊंड कंप्लीट करायला त्याला जेवढा वेळ लागतो तेवढाच वेळ त्याला दुसरा राऊंड कंप्लीट करायला लागतो, म्हणून ती पिरियॉडिक मोशन आहे. याच्यामध्ये जर अनियमितपणा असता, ही मोशन जर इरेग्युलर असती तर त्याला आपण पिरियॉडिक मोशन म्हणू शकलो नसतो. सिलिंग फॅनचं सुद्धा तसंच आहे. प्रत्येक रोटेशन कंप्लीट करायला तो सारखाच वेळ घेतो आणि तीच मोशन पुन्हा पुन्हा त्याच मार्गावरून रिपीट करतो. इथंही तेच आपल्याला म्हणता येईल. किंवा पेंडुलम ऑफ अ क्लॉक, घड्याळाचा दोलक असतो तेव्हा तो त्याच मार्गावरून आपली मोशन पुन्हा पुन्हा रिपीट करतो. हँड्स ऑफ द क्लॉक, घड्याळाचे जे काटे असतात, तास काटा, मिनिट काटा, सेकंड काटा, त्या मोशनसुद्धा पिरियॉडिक आहे. कारण तीनही काटे, सेकंड हँड, मिनिट हँड, आवर हँड, moves along the same path again and again in a regular interval of time. नियमित वेळेमध्ये ती आपली मोशन कंप्लीट करतात. त्यामध्ये अनियमितपणा नाही. याच्या उलट नॉन पिरियॉडिक मोशन कोणती असते? ही पिरियॉडिक मोशन झाली. नॉन पिरियॉडिक मोशन इज दॅट मोशन विच डज नॉट रिपीट इन अ रेग्युलर इंटरवल ऑफ टाईम. म्हणजे समजा आपण एखादा दगड हवेमध्ये फेकला तर तो कुठेतरी जाऊन पडतो तेव्हा तो परत माघारी येत नाही किंवा तो मोशन आपली रिपीट करत नाही. सो दॅट इज अ नॉन पिरियॉडिक मोशन. वेन वी किक अ फुटबॉल गोज फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस, द मोशन इज नॉट रिपीटेड अगेन अँड अगेन. देअरफॉर द मोशन ऑफ फुटबॉल इज ऑल्सो नॉन पिरियॉडिक मोशन. वेन अ बॅट्समन हिट्स अ बॉल, then the ball goes from one point to another point, one place to another place. So that motion is a non-periodic motion. इथं शेवटी काय म्हटलं आहे? एव्हरी ऑसिलेटरी मोशन इज पिरियॉडिक, बट एव्हरी पिरियॉडिक मोशन नीड नॉट बी ऑसिलेटरी. म्हणजे ह्या 3 प्रकारच्या मोशन आपण पाहिल्या. पहिली युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, सेकंड इज रोटेशनल मोशन, स्वतःभोवती फिरणे, आणि तिसरी आहे ऑसिलेटरी मोशन. एव्हरी ऑसिलेटरी मोशन इज पिरियॉडिक. So this oscillatory motion is a periodic, but every periodic motion need not be oscillatory. So circular motion is periodic. You can see in this figure, motion of this moon around the earth is periodic. कारण ते पुन्हा पुन्हा रिपीट होते, पण ती सरळ रेषेवर होत नाही अशा पद्धतीने.
ऑसिलेटरी मोशन म्हणजे सरळ रेषेमध्ये मागे पुढे होणारी मोशन, तशी ही होत नाही, म्हणून ही पिरियॉडिक आहे परंतु ऑसिलेटरी नाही. इथंही तसंच आहे, फॅन गोल फिरतो, सरळ मागे पुढे होत नाही, म्हणून ही पिरियॉडिक असली तरी ती ऑसिलेटरी मोशन नाही, परंतु ऑसिलेटरी मोशन ही पिरियॉडिक असते. म्हणजे याचा अर्थ ऑसिलेटरी मोशन ही कंपल्सरी पिरियॉडिक असते, परंतु मोशन पिरियॉडिक असेल, पहिल्या आणि दुसऱ्या फिगरमध्ये पहा, याचा अर्थ ती ऑसिलेटरी असेलच असं नाही. आपल्याला या चॅप्टरमध्ये ऑसिलेटरी मोशनबद्दल शिकायचं आहे. ही तुमच्यासमोर दिसते ती आहे ऑसिलेटरी मोशन, सरळ मार्गावरती मागे पुढे होणारी मोशन. सो ऑसिलेटरी मोशन दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज लिनियर SHM. लिनियर SHM हा ऑसिलेटरी मोशनचा एक प्रकार आहे. तर लिनियर SHM म्हणजे काय, फार महत्त्वाची डेफिनेशन आहे, फार महत्त्वाची कन्सेप्ट आहे. लिनियर SHM is defined as linear periodic motion in which force or acceleration is always directed towards the mean position and is of magnitude which is directly proportional to displacement from mean position. आता या डेफिनेशनचा नीट अर्थ आपण समजावून घेऊ. लिनियर SHM is defined as a linear periodic motion. हे लिनियर पिरियॉडिक म्हणजे बघा या फिगरमध्ये इथं तुम्हाला दिसत आहे एक ब्लॉक आहे, वुडन ब्लॉक आहे, स्प्रिंगला तो बांधलेला आहे. अँड व्हेन दिस ब्लॉक इज पुल्ड ऑन वन साईड अँड देन रिलीज्ड, देन दिस ब्लॉक ऑसिलेट्स अबाउट मीन पोझिशन. हा ब्लॉक एका बाजूला ओढला आणि सोडून दिला तर तो असा मागे पुढे ऑसिलेट होत राहतो, राईटला जातो परत लेफ्टला जातो, स्प्रिंग इलॉंगेट होते पुन्हा कॉम्प्रेस होते. तर अशा पद्धतीने ही मोशन चालू राहते. ही लिनियर आहे नंबर 1, म्हणजे ही सरळ मार्गावर होते, ही अशा पद्धतीने गोल फिरत नाही. सो नंबर 1 इट इज अ लिनियर. नंबर 2 इट इज अ पिरियॉडिक मोशन. सो इट इज रिपीटेड अगेन अँड अगेन. सी हियर दिस इज अ पिरियॉडिक मोशन. सो लिनियर पिरियॉडिक मोशन इन विच force or acceleration is always directed towards the mean position. आता हा ब्लॉक राईटला गेला, स्प्रिंग या ठिकाणी इलॉंगेट झालेली आहे, स्प्रिंग ताणली गेलेली आहे, तेव्हा ती कॉम्प्रेस होण्याचा प्रयत्न करते आणि ब्लॉकला लेफ्टला इथं कुठंतरी मीन पोझिशन आहे, ह्या मीन पोझिशनकडं ती ओढण्याचा प्रयत्न करते. आता जेव्हा ब्लॉक लेफ्टला गेला तेव्हा स्प्रिंग कॉम्प्रेस झालेली आहे आणि ती स्प्रिंग त्या ब्लॉकला राईटला ढकलण्याचा प्रयत्न करते, म्हणजे राईटला फोर्स लावते. याचा अर्थ आता ह्या खाली फिगरमध्ये बघा, समजा तो ब्लॉक आपण एका पॉईंटने दाखवला, ह्या बॉडीने दाखवला, तर यामध्ये x=0 हे जे दाखवलं ते झाली मीन पोझिशन आणि x=a म्हणजे त्याला म्हणतात राईट एक्स्ट्रीम पोझिशन, की तिथपर्यंत तो पार्टिकल जातो. आणि x=-a म्हणजे लेफ्ट एक्स्ट्रीम पोझिशन. तर ह्या x=-a आणि x=+a दोन्हीच्या मध्ये तो पार्टिकल ऑसिलेट होत राहतो ह्या मीन पोझिशनच्या भोवती. जेव्हा तो पार्टिकल किंवा ती बॉडी राईटला जाते तेव्हा फोर्स हे इकडं मीन पोझिशनकडं आणण्याचा प्रयत्न करतं, मीन पोझिशनकडं ओढतं. आणि जेव्हा ही बॉडी लेफ्टला जाते तेव्हासुद्धा ती स्प्रिंग त्याला मीन पोझिशनकडं म्हणजे मीन पोझिशनकडं फोर्स असतं. म्हणजे याचा अर्थ त्या बॉडीला मीन पोझिशनच्या मागे आणि पुढे ऑसिलेट करत ठेवण्याचा प्रयत्न ते फोर्स करत असतं. आणि अजून काय म्हटलं आहे, इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द मीन पोझिशन, हे तर आपण पाहिलंच. अँड इज ऑफ मॅग्निट्यूड विच इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट, म्हणजे मीन पोझिशनपासून जेवढं जास्त डिस्प्लेसमेंट होईल, जेवढं जास्त दूर ती बॉडी जाईल तेवढी स्प्रिंग जास्त ताणली जाईल, तेवढं त्याच्यामध्ये फोर्स जास्त असेल. डावीकडे गेल्यानंतर पण तेच घडणार आहे. जेवढं डिस्प्लेसमेंट जास्त आता मीन पोझिशनला असेल तर स्प्रिंग त्या ठिकाणी नॉर्मल पोझिशनला असते, त्यावेळेस फोर्स नसतं. म्हणजे याच्यामध्ये ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. नंबर 1 मोशन इज अ लिनियर, सरळ मार्गावरून होणारी मोशन आहे. नंबर 2 पिरियॉडिक, पुन्हा पुन्हा रिपीट होते मागे पुढे. इन विच फोर्स इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड द मेन पोझिशन.
फोर्स हे नेहमी मेन पोझिशनकडं त्या बॉडीला ओढण्याचा प्रयत्न करतं अँड इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मेन पोझिशन. जेवढी ती बॉडी मेन पोझिशनपासून दूर जाईल तेवढं त्या बॉडीवरती फोर्स जास्त असतं. म्हणजे मॅथमॅटिकली आपण असं म्हणू शकतो फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट. म्हणजे x = 0 ही झाली मेन पोझिशन, त्याच्यापासून हे x = ही जे डिस्प्लेसमेंट, जेवढं अंतर जेवढं मेन पोझिशनपासून दूर जाईल तेवढं फोर्स जास्त असेल. मेन पोझिशनला असेल तर फोर्स 0 असेल. जेवढं जास्त दूर जाणार तेवढी स्प्रिंग जास्त ताणली जाणार, तेवढं फोर्स जास्त. That is F is equal to minus kx, because we know we always replace proportionality sign by equality sign with one constant. So we have written k as a constant of proportionality. Now here there is a negative sign. Why? What is the meaning of this negative sign? This negative sign indicates that the force and displacement are opposite to each other. Means if this body goes to right hand side of the mean position, then force is toward the mean position, means towards left. When the body goes towards left, means when the displacement is towards left of the mean position. डिस्प्लेसमेंट हे मेन पोझिशनच्या डावीकडे असेल तर फोर्स हे मेन पोझिशनकडे म्हणजे उजवीकडे असतं. म्हणजे नेहमीच फोर्स आणि डिस्प्लेसमेंट एकमेकांना अपोजिट असतात. हिअर के इज अ कॉन्स्टंट कॉल्ड ॲज अ फोर्स कॉन्स्टंट. त्याला म्हणतात फोर्स कॉन्स्टंट. त्याच्यावरून आपण असं लिहू शकतो एक्स जर आपण इकडे घेतलं तर फोर्स अपॉन डिस्प्लेसमेंट, म्हणून त्याला म्हणतात फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट. सो दिस इज डेफिनेशन ऑफ लिनियर SHM. ही लिनियर SHMची कन्सेप्ट तुम्ही नीट समजावून घ्या. आता फिजिक्समध्ये प्रत्येक मोशनचं एक इक्वेशन असतं, त्या इक्वेशनवरून ती मोशन आयडेंटिफाय होते. तर इथं लिनियर SHMचं सुद्धा इक्वेशन असतं, ते डिफरन्शियल इक्वेशन, म्हणजे इन टर्म्स ऑफ डेरिव्हेटिव्ह काय आहे आपल्याला ते बघायचं आहे. कन्सिडर दिस बॉडी परफॉर्मिंग लिनियर SHM अबाउट दिस मेन पोझिशन. x = 0 इज द मेन पोझिशन अँड extreme position, right extreme position, that is also called as positive extreme position, is x = a. So x = a is a maximum displacement from mean position, and on the left hand side x = -a. म्हणजे इकडं जेवढं असेल, समजा इकडं जर 20 सेंटीमीटर असेल तर इकडं सुद्धा 20 सेंटीमीटर आहे. फक्त साईन कन्व्हेन्शननुसार मेन पोझिशनला राईटला असेल तर पॉझिटिव्ह घेतलं आपण, लेफ्टला असेल तर निगेटिव्ह घेतलं आपण. तर ही बॉडी ह्या सरळ मार्गावरती मेन पोझिशनच्या भोवती मागं पुढं ऑसिलेट होतं. लिनियर मोशन आहे, पिरियॉडिक आहे. फोर्स इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड द मेन पोझिशन. फोर्स नेहमी मेन पोझिशनकडं असतं. अँड फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर अपोजिट टू इच अदर. नाउ वी हॅव टू डिराइव डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर SHM. वी नो फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट. म्हणजे ही बॉडी मेन पोझिशनपासून जेवढी दूर जाईल तेवढी स्प्रिंग जास्त कॉम्प्रेस किंवा इलॉंगेट होईल, तेवढं फोर्स जास्त असेल. सो वी हॅव रिटन हिअर F = -kx. K means proportionality constant, that is called as force constant. Negative sign indicates that force and displacement are opposite, but we know force is equal to mass into acceleration. Acceleration means rate of change of velocity. जेव्हा ही बॉडी SHM परफॉर्म करते तेव्हा त्याची व्हॅलॉसिटी बदलत असते, कॉन्स्टंट नसते. बघा तुम्ही मेन पोझिशनमधून जाताना स्पीड जास्त असतो, नंतर कमी होतो. अँड वी नो ॲक्सेलरेशन इज रेट ऑफ चेंज ऑफ व्हॅलॉसिटी. हे सगळं तुमचं 11वीला झालेलं आहे. अँड ऑल्सो व्हॅलॉसिटी इज रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. व्हॅलॉसिटी म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट असतं, हे सुद्धा 11वीला झालेलं आहे. त्या व्हॅलॉसिटीची व्हॅल्यू आपण इथं ठेवली तर आपल्याला हे इक्वेशन मिळतं F = m d/dt ऑफ dx/dt. म्हणजे याचा अर्थ डबल डेरिव्हेटिव्ह. देअरफॉर वी गेट दिस इक्वेशन फोर्स = m × dx/dt². म्हणजे याचा अर्थ असा आहे की डबल डेरिव्हेटिव्ह घ्यायचा डिस्प्लेसमेंटचा. एकदा डिस्प्लेसमेंटचा डेरिव्हेटिव्ह घेतला की व्हॅलॉसिटी मिळतं आणि परत एकदा घेतलं की ॲक्सेलरेशन मिळतं. डिस्प्लेसमेंटचा डेरिव्हेटिव्ह घेतला की व्हॅलॉसिटी आणि व्हॅलॉसिटीचा डिस्प्लेसमेंट घेतलं की ॲक्सेलरेशन. म्हणजे डिस्प्लेसमेंटचा दोनदा डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यावा लागतो म्हणजे ॲक्सेलरेशन मिळतं. आता ही आलेली फोर्सची व्हॅल्यू m d2x/dt² आपण ह्या इक्वेशन 1मध्ये ठेवलेली. बघा हे इक्वेशन 1 आहे. F = -kx. त्यामध्ये आपण ही Fची व्हॅल्यू इथं ठेवलेली आहे.
आणि हे इक्वेशन आपल्याला मिळालं. त्यावरून आपल्याला हे दुसरं इक्वेशन मिळालं. ते कसं मिळालं तर दोन्ही बाजूला आपण एमने डिवाईड केलं, त्यामुळे लेफ्ट हँड साईडचं एम कॅन्सल झालं आणि ही स्टेप आपल्याला मिळाली. याच्यावरून आपण हे इक्वेशन लिहिलं शेवटी, जे आहे डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एस एच एम. डिफरन्शियल कारण याच्यामध्ये डेरिव्हेटिव्ह आहे आणि ही लिनियर मोशन आहे. ह्या मोशनचं ते इक्वेशन आहे. म्हणजे जेव्हा एखाद्या मोशनचं इक्वेशन अशा पद्धतीचं आपल्याला मिळेल, याचा अर्थ आपण समजून घ्यायचं की ती मोशन ही लिनियर एस एच एम आहे. कुठल्याही इक्वेशनमध्ये काही कॉन्स्टंट्स असतात, काही व्हेरिएबल्स असतात. यामध्ये के आणि एम, के म्हणजे फोर्स कॉन्स्टंट आणि एम म्हणजे मास ऑफ दिस बॉडी, दे आर कॉन्स्टंट. जेव्हा हा पार्टिकल किंवा ही बॉडी ह्या पाथवरती, दिस इज कॉल्ड एज द पाथ ऑफ एस एच एम which is a straight line. When this body performs linear SHM along this path, then its mass remains constant. If mass of this body is 10 gram, it will not change. This K is a force constant. It also remains constant. Suppose this body is oscillating with the help of spring. Then this K can change only when spring is changed. When the body is performing oscillatory motion with the help of spring, we are not going to change that spring, so K is also constant, but X is continuously changing. When the body is at mean position, then X is equal to 0. When the body goes at extreme position, then X equal to A, or X equal to A on the left extreme position. So this X continuously changes. बघा अशा पद्धतीने हे X आणि टाईमसुद्धा बदलत असतो, कारण टाईम कधीच कॉन्स्टंट नसतो. Acceleration in linear SHM. I have told you that when this body performs SHM, then this body moves along this straight line path, performs oscillatory motion along this straight line path about this mean position. You will see that its velocity continuously changes. Velocity is maximum at mean position and minimum at extreme position. एक उदाहरण घ्या की एक मूल झोका खेळतंय, ते सुद्धा लिनियर एस एच एमचंच एक एक्झाम्पल आहे. झोका खेळत असताना जेव्हा तो झोका मेन पोझिशनमधून जातो तेव्हा त्याची व्हेलॉसिटी मॅक्झिमम असते, आणि जसा तो एक्स्ट्रीम पोझिशनकडे जातो त्याची व्हेलॉसिटी कमी होत जाते, म्हणजे व्हेलॉसिटी बदलते. जिथं व्हेलॉसिटी बदलते तिथं ॲक्सेलरेशन असतं. तर या लिनियर एस एच एममध्ये ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला आपल्याला डिराईव्ह करायचा आहे. वी नो फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट. मेन पोझिशनपासून जेवढा दूर पार्टिकल जाईल तेवढं फोर्स जास्त असतं, आणि एफ इक्वल टू मायनस के एक्स हेही आपण पाहिलेलं आहे. के इज अ फोर्स कॉन्स्टंट. दिस निगेटिव्ह साईन इंडिकेट्स दॅट फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर अपोजिट. Now we know force equal to mass into acceleration, so we keep that value of F equal to ma in this equation, where m is the mass of that body and a is acceleration. If we divide both sides of this equation by m, we get this equation a equal to minus k upon m into x. So this is expression for acceleration. From this equation it is clear that acceleration depends on x. As k and m are constant, ॲक्सलरेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स. याचा अर्थ असा होतो की ॲक्सलरेशन हे एक्सला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे मेन पोझिशनपासून जेवढा पार्टिकल दूर जाईल तेवढं ॲक्सलरेशन हे जास्त असतं. आणि लिनियर एस एच एमची जेव्हा आपण डेफिनेशन पाहिली त्यामध्ये आपण असं म्हटलं आहे, फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट ऑर ॲक्सलरेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट. म्हणजे लिनियर एस एच एमची ती एक कंडिशन आहे की त्याच्यामध्ये फोर्स हे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट असलं पाहिजे, किंवा फोर्सच्या जागी तुम्ही असं म्हणू शकता ॲक्सलरेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट, कारण की आणि एम हे कॉन्स्टंट आहे. निगेटिव्ह साईन इंडिकेट्स दॅट ॲक्सलरेशन अँड डिस्प्लेसमेंट आर अपोजिट टू इच अदर. म्हणजे जे फोर्सला लागू आहे ते इथंसुद्धा लागू आहे. सो दिस इज एक्सप्रेशन फॉर ॲक्सलरेशन. म्हणजे जेवढा पार्टिकल मेन पोझिशनपासून दूर जाईल तेवढं ॲक्सलरेशन हे जास्त असणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. बाकीचं आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघू. थँक्यू.